लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कृष्णाने शकुंतलाचा हात करकचून धरलेला आहे. राघव धावत पळत शकुंतलाच्या मदतीसाठी आलेला आहे. कृष्णा आत्ताच्या आत्ता त्यांचा हात सोड असं फर्मान त्याने सोडलेलं असतं. मी तुला सांगितलेलं आहे ना, माझ्या घरातल्या सदस्यांना काही त्रास द्यायचा नाही, त्यांना धक्का देखील लावायचा नाही. तेव्हा कृष्णा सांगते, ही काय करते तुला माहिती नाही आहे, हा गुन्हा करते आहे आणि वरून अजून आपल्याशी दमदाटी करते आहे. आपल्याला कोणत्या शब्दात बोलायचं हे या बोचकीला माहिती नाही आहे, असा शब्द ती वापरते. तेव्हा पुन्हा एकदा शकुंतला चिडते आणि म्हणते, ए बोचकी कोणाला म्हणालीस तू? तेव्हा शकुंतलाला ती म्हणते, तुलाच म्हणलेली आहे. तुझं कसं आहे ना, नुसत्या बड्या बड्या बाता आणि वडापाव खाता असे आहेस तू. कृष्णा शकुंतलाचा अगदी शब्दाशब्दाला अपमान करत असते, पण शकुंतलाला आता शांत बसण्याशिवाय पर्याय नसतो. कारण कृष्णाची ताकद आपल्यापेक्षा जास्त आहे या गोष्टीचा अंदाज तिला आलेला असतो. कृष्णा तेवढ्यावर शांत न राहता राघवला सांगते की ही व्यक्ती तुझ्याच भाचीला मुलासाठी प्रेशराईज करत आहे आणि ती गोष्ट कायद्याने चुकीची आहे हे तुम्ही सांगा. तुम्ही पोलीस आहात ना, तर तुम्ही त्यांना ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. तेव्हा राघव त्यांना विचारतो, खरंच तुम्ही असं करताय का? तेव्हा शकुंतला म्हणते, हा आमचा वैयक्तिक आणि खाजगी प्रश्न आहे, यामध्ये कोणीही न बोलणंच माझ्यासाठी चांगलं राहील. तेव्हा राघव देखील आता शकुंतलावर चिडलेला आहे आणि तो म्हणतो की जर का तुम्ही अवनीला यासाठी प्रेशराईज करत असाल तर हा कायद्याने गुन्हा आहे आणि तुम्ही असं केलं तर कायदा तुम्हाला शिक्षा देऊ शकतो. शकुंतला आता खूपच चिडलेली असते. शकुंतला म्हणते की या रस्त्यावरच्या पोरीसाठी, या चोरट्या पोरीसाठी तुम्ही तुमच्या अवनीच्या सासूला दुखावणार आहात का? तेव्हा राघव म्हणतो की ती कुणी आहे त्यापाशी काही नाही, पण तुम्ही कायद्यानं चूक करतायत ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही असं अवनीला प्रेशराईज करू शकत नाही आणि असं जर का केलं तर कायद्याच्या कचाट्यात सापडला तर मी सोडणार नाही. शकुंतलाला चांगलंच आता राघवने सुनावलेलं असतं. राघव देखील कृष्णाची बाजू घेत आहे. या गोष्टीमुळे शकुंतलाला आता खूप राग येतो आणि आता तिच्यापुढे शांत बसण्याशिवाय काही पर्याय नसतो. कृष्णा देखील तिला म्हणते की आता मला तुझ्याशी बोलण्याची नव्हे, तुझ्याजवळ उभारण्याची देखील इच्छा नाही आहे. आपल्याला ना खूप कामं आहेत म्हणून आपण तुझ्या नादी लागत नाही, असं म्हणून कृष्णा तेथून निघून जाते. कृष्णा निघून गेल्यानंतर रुक्मिणी मात्र शकुंतलाची माफी मागते. ती पोरगी तशीच आहे, आम्ही सुद्धा तिच्या नादी लागत नाहीत. फक्त राजश्रीमुळे आम्ही तिला सहन करतोय. तिच्या वतीनं मी तुमची माफी मागते, असं म्हणून रुक्मिणी शकुंतलाची माफी मागते. इकडे अवनीला राजश्रीला भेटायचं असतं म्हणून ती राघवला म्हणते की मला आत्ताच्या आत्ता राजश्री आईंना भेटायचं आहे. राघव म्हणतो चल, असं म्हणून तो तिला राजश्रीकडे घेऊन येतो. तर इकडे राजश्रीच्या रूममध्ये अगोदरच कृष्णा पोहोचलेले असते आणि ते राजश्रीची काळजी घेत असते. राघव तिला म्हणतो की तू इथं कशाला आलेले आहेस? तेव्हा ती राघवला साईडला घेऊन जाते आणि म्हणते की आई झोपलेल्या आहेत, तुम्हाला काय बोलायचं आहे ते हळू आवाजात बोला. ती म्हणते की मी काळजी घेण्यासाठी इथं आलेले आहे. राघव म्हणतो ती झोपलेली आहे ना, तर मग काळजी घ्यायची काही गरज नाही, तू गेलीस तरी चालेल. तेव्हा कृष्णा चिडते आणि म्हणते, आपण काम केलं तरी तुला प्रॉब्लेम आहे, आपण काम नाही केलं तरी तुला प्रॉब्लेम आहे. तुझ्याशी कसं वागायचं ना तेच आपल्याला कळत नाही. तेव्हा अवनी तिच्या जवळ येते म्हणते, पण खरंच तू ना सिंधूसारखीच क्यूट आहे. त्या दोघींच्या गप्पा गोष्टी चालू होतात आणि कृष्णा अवनीला सांगते की या पोलिसाचं सुद्धा मी पाकीट मारलेलं आहे. तेव्हा मात्र अवनीला सुद्धा धक्का बसतो आणि ती हसायला लागते. काय मामा, तुझं सुद्धा पाकीट मारावं? आता राघवला देखील शांत बसण्याशिवाय काहीही पर्याय नसतो, कारण खरोखरच कृष्णाने त्याचं पाकीट मारलेलं असतं. पण या सर्वांच्या बडबडीने आता राजश्रीला जाग येते. राजश्री हळूहळू झोपेतून उठत असते. तेव्हा कृष्णा, राघव आणि अवनी हे तिच्या भोवती उभा राहतात. तुला बरं वाटते काही, असं राघव देखील विचारतो. तेव्हा राजश्री उठून बसते आणि सिंधू आल्यापासून मला खूपच बरं वाटतंय असं सर्वांना सांगते. अवनीला देखील ती भेटते आणि अवनीला विचारते की तुझ्या सासूबाई कशा आहेत, तू कशी आहेस आणि तुझा नवरा कसा आहे. सगळ्याची विचारपूस झाल्यानंतर राजश्री सांगायला विसरत नाही की जेव्हापासून सिंधू आली आहे ना, तेव्हापासून घरातलं वातावरणच बदललंय. मला तर आता खूप बरं वाटायला लागलेलं आहे. अवनी म्हणते, ते तुझ्या चेहऱ्यावर अगदीच लक्षात येतंय. आता तब्येत छान आहे. आता स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. राजश्री मात्र सिंधूची चांगलीच तारीफ करत असते. सिंधू बघ आता बदलून आलेली आहे तरीसुद्धा ती किती चांगली दिसत आहे, असं म्हणून सिंधूची राजश्री नजर काढत असते. अवनीला देखील ही गोष्ट पटत असते. अवनी म्हणते की हो, सिंधू ना खूपच सुंदर आहे. ती कोणत्याही वेशात असली ना तरीही सुंदर वाटते.
त्यानंतर राजश्री विचारते की तू हिच्या सासूला भेटलीस का? तेव्हा कृष्णा म्हणते की हो भेटले ना, आणि अशी भेटलेली आहे ना की ते आता कधीसुद्धा कृष्णाला विसरू शकत नाही. कृष्णा हा शब्द तिच्या तोंडातून जातो तेव्हा राजश्रीला देखील आश्चर्य वाटतं. कृष्णा, आता ही कृष्णा कोण आहे? असा प्रश्न तिने केलेला असतो. तेव्हा राघव, कृष्णा आणि अवनी यांना काय बोलावं तेच कळत नाही. राघवच आता कृष्णाला विचारतो की कृष्णा, ही कृष्णा कोण आहे? आता वेळ मारून नेणं गरजेचं असतं, त्यामुळे कृष्णा म्हणते की कृष्ण म्हणजे देव. कृष्णाने कशी तरी वेळ मारून नेलेली असते. राजश्री अवनीला बाळ होणार आहे या गोष्टीमुळे खुश असते आणि बाळाचा विषय निघाल्यानंतर राजश्री राघव आणि सिंधूला म्हणते की आपली सावी आणि विनू कुठे आहेत? तेव्हा राघव सांगतो की सावी आणि विनू हे हॉस्टेलमध्ये आहेत. तेव्हा राजश्री राघव आणि कृष्णा यांचा हात हातात घेते आणि त्यांना सांगते की सिंधू आणि राघव, तुम्ही इथून पुढं कधीही एकमेकाची साथ सोडायची नाही. राघव आणि कृष्णा एकमेकाकडे पाहत असतात. कृष्णा खूपच प्रश्नचिन्हामध्ये राघवकडे पाहत असते. राघव तिला फक्त डोळ्याने इशारा करतो की तू होय म्हण, आणि कृष्णा देखील म्हणते की हो, आम्ही कधीही साथ सोडणार नाही. राघव आणि सिंधू एकत्र आलेले आहेत आणि ती एकमेकाचे जन्मभर साथ सोडणार नाहीयेत ही गोष्ट आणि या वचनामुळे राजश्री आता खुश झालेली असते. राघव आणि कृष्णा मात्र एकमेकाकडे पाहत असतात. इकडे रुक्मिणीला शकुंतला सांगते की मी आता मुलगाच व्हायला पाहिजे या गोष्टीसाठी पूजा ठेवलेली आहे आणि त्या पूजेसाठी तुम्हाला यावंच लागणार आहे. खरं तर ही गोष्ट रुक्मिणीला पटलेली नसते, पण ती शांतपणे त्या पूजेसाठी येण्यास होकार देते. इकडे राघव आणि कृष्णा दोघेही राजश्रीच्या रूमच्या बाहेर आलेले असतात. तेव्हा कृष्णा त्याला समजावून सांगते की आपण तुझा हात धरला म्हणून खूप खुश व्हायचं नाही. आपण फक्त आईची तब्येत चांगली व्हावी यासाठी हात धरला. तेव्हा पलीकडून मधू येत असते आणि मधूला पाहून कृष्णा म्हणते की ही बघ खरी ब्युटिफुल आहे. मला तर असं वाटतं ना की हीच आपल्या घरामध्ये सगळ्यात ब्युटिफुल आहे. असं म्हणून जाणीवपूर्वक ती मधूला प्रश्न विचारते की सावी आणि विनू कोठे आहेत? मधू अचानक गडबडून जाते आणि काय उत्तर द्यावं ते तिला कळत नाही, कारण अगदी मार्मिक प्रश्न अचानक कृष्णाने तिला विचारलेला असतो. पण ती लगेच म्हणते सावी आणि विनू का? ते दोघेही हॉस्टेलला आहेत. तेव्हा कृष्णा म्हणते की बरं झालं, ती दोन्ही मुलं हॉस्टेलला आहेत. आपल्याला ना लहान मुलं अजिबात आवडत नाहीत. कृष्णाच्या या उत्तराने खरं तर राघवला राग आलेला असतो, पण तो शांत बसतो. इकडे अवनी आणि शकुंतला त्यांच्या घरी जाण्यासाठी निघत असतात. तेव्हा रुक्मिणी अवनीच्या जवळ येते आणि बाळा, तुला काही जरी लागलं तर मला सांगायचं, हे घर तुझं आहे असं समजायचं, असं बोलत असतात. तेव्हा मधू आणि शकुंतला हळूच त्यांच्यापासून लांब जातात आणि शकुंतला स्वतःचा राग तिच्याजवळ व्यक्त करते. ही पोरगी दिसते तशी नाहीये. सिंधू पेक्षा सुद्धा ही कृष्णा डेंजर आहे. तिच्यावर नीट लक्ष ठेवा आणि लवकरात लवकर तिला या घरातून हाकलण्याचा प्लॅन करा, असं ती मधूला सांगते. तेव्हा मधू म्हणते, लगेच होणार नाही, पण हा प्लॅन नक्की सक्सेस करेल मी. माहिती आहे ना तुम्हाला, मधूसाठी काही अशक्य नसतं असा शब्द दिलाय. तर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राघव हा विनूला घेऊन आलेला आहे आणि तो म्हणतो की तुला सिंधू आंटीला भेटायचं आहे ना? तेव्हा विनू पण एकदम खुश होतो आणि म्हणतो हो, मला त्यांना भेटायचं आहे. कुठे आहेत त्या? तेव्हा राघव सांगतो की आतमध्ये जी रूम आहे ना त्या रूममध्ये त्या बसलेल्या आहेत. तो मुद्दाम विनूला सिंधूकडे जाण्यासाठी सांगतो. त्याला पाहायचं असतं की विनूला पाहिल्यानंतर सिंधूची रिॲक्शन नक्की काय असणार आहे. राघवला कॉन्फिडन्स असतो की विनूला पाहिल्याबरोबर सिंधू त्याला मिठी मारणार आणि आपल्याला कळणार की ही कृष्णा नसून सिंधूच आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की राघवच्या म्हणण्याप्रमाणे काहीही होत नाही. उलट कृष्णा त्याला अजिबात नीट बोलत नाही. कृष्णा त्यालाच प्रश्न विचारायला लागते की तू कोण आहेस आणि या रूममध्ये का आलेला आहेस? तेव्हा विनू सांगतो की मी विनू आहे आणि तुम्ही माझ्या आंटी आहात. तुम्ही मला ओळखलं नाही का? तेव्हा कृष्णा त्याला स्पष्टपणे नकार देते आणि त्याला जवळ घेण्यासही नकार देते. तेव्हा राघवला खात्री पटते की ही कृष्णा सिंधू नाहीये, कारण ती विनूला अजिबात नीट बोलत नसते आणि ती त्याला जवळसुद्धा घेत नसते. पण या गोष्टीचं विनूला देखील वाईट वाटलेलं असतं, कारण सिंधूसारखी दिसणारी व्यक्ती आपल्याला ॲक्सेप्ट करत नाही असं त्याला वाटतं. पण त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं राघव हा नशेत असतो आणि तो कृष्णाला विचारत असतो की तू एकदा फक्त मान्य कर की तू कृष्णा नाही आहेस, तू सिंधू आहेस. आणि त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं कृष्णाने मान्य केलं आहे की ती कृष्णा नसून ती सिंधू आहे. ती स्पष्टपणे म्हणते की हो,
मी कृष्णा नाही आहे, मी सिंधू आहे. पण त्यावेळेस मात्र राघव नशेत असतो आणि तो गादीवर पडलेला असतो. कारण जेव्हा कृष्णा वळून पाहते, तेव्हा राघव नशेत आहे आणि तो झोपलेला आहे हे तिला समजतं. पण त्याच वेळेला तिच्यासमोर एक नवीन संकट उभारलंय, ते म्हणजे मधूचं. राघव आणि कृष्णा काहीतरी बोलत आहेत हे मधूला समजलेलं असतं आणि "आत्ता तू राघवला काय म्हणली?" असं ती तिला विचारत असते. आता खरोखर मधूला देखील समजणार आहे का, की ही कृष्णा नसून सिंधूच आहे? मधूला ते ऐकू गेलं असेल का, ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.